विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेस आणि शिवसेनेनं राष्ट्रवादीकडून हिसकावून घेतलाय। सातारा, सांगली, यवतमाळ आणि भंडारा गोंदिया या 3 जागांवर राष्ट्रवादीचा पराभव झालाय। गेल्यावेळी शिवसेनेला एकही जागा मिळाली नव्हती। यावेळी मात्र यवतमाळची जागा राष्ट्रवादीकडून हिरावून घेण्यात सेनेला यश आलंय। भाजपनं भंडारा गोंदियाच्या राष्ट्रवादीच्या जागेवर कब्जा केलाय, तर सातारा, सांगलीत सर्वपक्षीय सांगली पॅटर्नमुळे काँग्रेसच्या मोहनराव कदम यांचा विजय झालाय। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे मोहनराव कदम यांना 63 मतांनी विजय मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। सांगलीत राष्ट्रवादीची 127 मतं असूनही राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे पराभूत झाले। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती, पण काँग्रेसचे पतंगराव कदम यांनी बाजी मारली आहे। मोहनराव कदम यांना 309 मतं पडली, तर शेखर गोरे यांना 246 मतं मिळाली। विशेष म्हणजे शेखर गोरे आणि मोहनराव कदम यांच्या नावाशी साधर्म्य असणारे 2 उमेदवारही रिंगणात होते। त्यांना प्रत्येकी 2 मतं मिळाली, तर 10 मतं बाद झाली। 65 मतांना जो विजय मिळाला आहे ते निष्कलंक चारित्र्य आणि आजपर्यंत त्यांनी गेली 3 दशकं जे काम केलं लोकांचं आणि त्या कामाचंच फळ मतदार बंधू भगिनीने या ठिकाणी त्यांचा प्रचंड मतानं 65 मतांना विजय करून त्याचं त्यांनी चीज केलं। विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपनं बाजी मारली आहे। दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 2 जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या नांदेडचा गड राखण्यात काँग्रेसला यश आलंय। काँग्रेसचे उमेदवार अमर राजूरकर यांना एकूण 471 मतांपैकी 251 मतं मिळाली, तर अपक्ष उमेदवार श्याम सुंदर शिंदे यांना 208 मतं मिळाली, तर 12 मतं बाद ठरली। त्यामुळे राजूरकरांचा 43 मतांनी विजय झाला। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनंही आपलं वर्चस्व कायम राखलं। राष्ट्रवादीचे अनिल भोसलेंनी भाजपच्या अशोक येनपुरे यांचा पराभव केला। भोसलेंना 330 तर येनपुरेंना 133 मतं मिळाली। जळगावातही भाजपच्या उमेदवाराला यश आलंय। गिरीश महाजन गटाचे चंदूलाल पटेल यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी विजय पाटील यांच्यावर दणदणीत विजय मिळवलाय। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षानं नांदेड आणि सांगली सातारा या 2 जागा जिंकल्यानं विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचं संख्याबळ 1 ने वाढलंय। राष्ट्रवादी काँग्रेसनं सामंजस्याची भूमिका घेऊन आघाडी केली असती तर दोन्ही पक्षांना फायदा झाला असता, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे। आघाडीचा फायदा दोन्ही पक्षांना होणं अपेक्षित असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सांगली, सातारा आणि यवतमाळ या जागा काँग्रेसला सोडल्या असत्या तर निकालाचं चित्र वेगळं दिसलं असतं। मात्र राष्ट्रवादीनं धर्मनिरपेक्ष विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसला जागा सोडण्यापेक्षा शिवसेना आणि भाजपची अभद्र युती केली। अशा परिस्थितीतही काँग्रेस पक्षानं नांदेड आणि सांगली, साताऱ्याच्या जागा जिंकल्या। राष्ट्रवादी काँग्रेसनं या निकालातून धडा घेऊन भविष्यात शिवसेना भाजपला फायदा होऊ नये म्हणून योग्य भूमिका घ्यावी, असं चव्हाणांनी सांगितलंय। काँग्रेस पक्षाचा जनाधार जो आहे आणि कार्यकर्ते लक्षात घेता सर्वांनी खूप मेहनत घेतली। मी तर प्रथम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि काँग्रेसचे नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, यांचा आभारी आहे की त्यांनी आज भरपूर मेहनत घेऊन नांदेडची जागा असो, सातारा सांगलीची जागा असो आणि इतरही ठिकाणी खूप मेहनत झाली, पण यश आम्हाला दोन्ही ठिकाणी काँग्रेसला नांदेड आणि सातारा सांगलीमध्ये मिळालेलं आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दबाव टाकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कागलमधून हद्दपार केलंय असा आरोप करत आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण सुरू केलंय। त्यामुळे कागल पोलीस स्टेशन परिसरात तणाव निर्माण झाला। पोलिसांनी कार्यकर्त्यांवर केलेली कारवाई मागे न घेतल्यास हे उपोषण मागे घेणार नसल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलंय। केवळ समरजित घाटगे यांचा बालहट्ट पुरवण्यासाठी ही कारवाई केली असल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केलाय। राज्यात 214 नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। त्यामुळे सगळेच मंत्री दौऱ्यावर असल्यानं राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे। 27 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे, त्यामुळे प्रचारासाठी अवघे 4 ते 5 दिवस बाकी आहेत। सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली असून सगळेच नेते प्रचारात व्यस्त आहेत, त्यामुळे भाजपही त्याला अपवाद नाहीये। मुख्यमंत्र्यांसह बहुतेक सर्व मंत्री राज्यात प्रचारात गुंतले। शिवाय आचारसंहितेमुळे निर्णय प्रक्रियेलाही मर्यादा आहेत, त्यामुळे कॅबिनेटची बैठक होणार नसून ती पुढच्या आठवड्यात 29 नोव्हेंबरला होणार आहे। नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेनं तलवार म्यान केली आहे। शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळानं
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, पण जिल्हा बँकांवरचे निर्बंध उठवण्याबद्दल कोणतंही ठोस आश्वासन त्यांना मिळालं नाही. उलट मोदींनी शिवसेनेच्या खासदारांना बाळासाहेबांची आठवण करून दिली. वर जाऊन बाळासाहेबांनी विचारलं, काय काम केलं तर तुम्ही काय उत्तर द्याल ते माहीत नाही, पण मी चांगलं काम करून आलोय असं सांगू शकेन, असं मोदींनी म्हटलंय. नोटाबंदीचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, असं मोदींनी शिवसेना खासदारांना स्पष्ट केलंय. तुमची आंदोलनं आधी मागे घ्या, मी रिझर्व्ह बँकेशी बोलून जिल्हा बँकांना सामावून घेण्यासाठी काय करता येईल याची चर्चा करतो, असंही मोदींनी शिवसेना खासदारांना सांगितलंय. दरम्यान मोदींशी चर्चा केल्यावर उद्या होणाऱ्या विरोधकांच्या धरणं आंदोलनात शिवसेना सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान उद्धव ठाकरेंनी मोदींच्या टोमण्याला प्रतिटोमणा आणलाय. बाळासाहेब आठवले हे बरं झालं, पण बाळासाहेब सामान्यांचा विचार करायचे, तुम्ही त्यांचा विचार करून निर्णय घ्या, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. साहजिकच आहे, शिवसेनेच्या खासदारांनी आपल्या पंतप्रधानांची भेट घेतली आणि देशात एकूणच जो काय या चलबिचल म्हणा पाहिजे तर जी काय सुरू आहे नोटबंदीमुळे, त्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे. आणि मग त्याच्यात जिल्हा बँक असेल, आणखीन अनेक विषय, हे जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते त्यांच्यासमोर मांडल्यानंतर मला तुम्ही जे बोललात की मोदीजी असं त्यांना म्हणाले की मला वरती गेल्यानंतर बाळासाहेब प्रश्न विचारतील. आता हा भावनिक मुद्दा आहे आणि पहिल्या प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो की बाळासाहेबांच्याबद्दल आपल्या मनात आदर आहे. परंतु आज सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांना जे प्रश्न भेडसावत आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं देशाचे पंतप्रधान म्हणून सर्वसामान्य माणूस आपल्याकडे मागतो आहे. कृपा करून त्या प्रश्नाची उत्तरं आज आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे. तर ती जर का त्यांना मिळाली आणि सर्वसामान्य माणसाला त्याचं जीवन जर का सुरळीत पुन्हा सुरू झालं तर बाळासाहेबांसुद्धा जास्त मोठा आनंद. नितीन गडकरी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी दाखल झाले. गडकरींच्या मुलीचं लग्न आहे, पण लग्नाच्या आमंत्रणाच्या निमित्तानं सध्या नोटबंदीनंतर शिवसेना भाजपमध्ये जो तणाव निर्माण झालाय तो निवळण्याचा प्रयत्न या भेटीत केला गेल्याची चर्चा सुरू आहे. लड़की की शादी है मेरी 4 तारीख को, उसकी पत्रिका सर वो तो पता है सर, पर थोड़ी कुछ तो बात हुई होगी. मैडम थोड़ा पीछे. काही राजकीय चर्चा नाही. भाजपला निवडणुकीत काळा पैसा साठवता यावा यासाठीच 2000ची नोट छापण्यात आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. 2000ची नोट रद्द करून 200ची नोट सुरू करण्याची मागणीही झी 24 तासवरील खास मुलाखतीत त्यांनी केली. भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये काळा पैसा सहजपणे साठवता यावा याकरता 2000ची नोट आणि ती कमी आकाराची, 1000 रुपयाच्या नोटेपेक्षा 15%चा एरिया कमी आहे. म्हणजे जर 1 कोटी रुपये आपल्याला पूर्वी जर साठवायला जर काही जागा 1 स्क्वेअर फूट जागा लागत असेल तर ती आता 45% जागेत ती साठवता येणार आहे, कारण किंमत दुप्पट झाली आणि आकार 15% कमी झाले. माझा स्पष्ट या ठिकाणी जाहीर मागणी आपल्याकडे की सरकारनं 2000 रुपयाची नोट ताबडतोब बंद केली पाहिजे. बिलकुल नवीन नोटा छापू नका, 1000ची नोट आणू नका, 500ची नोट चालू ठेवा मोठ्या प्रमाणामध्ये आणि 200ची नवीन नोट करा. कॅश अर्थव्यवस्था ही 500, 200, 100, 50, 20 मध्ये चालू द्या आणि नंतर मग डिजिटल लिटरसी, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हळूहळू केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यात आर्थिक शिस्तीसाठी सर्जिकल स्ट्राईक करण्याचे संकेत दिले. राज्यात नगरपालिकांमध्ये संपूर्ण पारदर्शक कारभार आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. प्रत्येक काम हे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नगरपालिकेच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचारांना सोडणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 2 लाख गरीब जनतेला भाजप सरकार पक्की हक्काची घरं देणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली. जेवढ्या झोपडपट्ट्यात त्यांना मालकी हक्काचे पट्टे द्यायचे आणि त्यांना पक्क घरं बांधण्याकरता प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी त्यांचा प्रस्ताव पाठवायचा. आणि मला विश्वास आहे तुम्ही घरकुलाचं काम कराल तर काँग्रेसवाल्यांसारखं करणार नाही. त्यांनी घरकुलाचं काय केलं सांगण्याची आवश्यकता नाही, पण आम्ही कोणालाही सोडणार नाही, काळजी करू नका. या सरकारमध्ये हे मोदीजींच्या विचारानं चालणारं सरकार आहे, त्यामुळे या सरकारमध्ये घोटाळेबाजांना सोडलं जाणार नाही. मुंबईतल्या काही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. काही मागण्यांचं निवेदनही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय.
भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही भेट घडवून आणली. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचं व्यापाऱ्यांनी समर्थन केलं. इन्कम टॅक्सचा स्लॅब कमी करावा, जीएसटी येईपर्यंत वॅट स्लॅब कमी करावा, चलन तुटवडा दूर करावा, यासाठी व्यापाऱ्यांसाठी बँकांमध्ये स्वतंत्र रांग ठेवावी, अशा मागण्या त्यांच्या होत्या. नोटबंदीच्या निर्णयावरती नाराज होत काही व्यापाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. आता भाजपनं व्यापाऱ्यांची ही भेट घडवून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. हजार आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानं काळा पैसावाल्यांना त्रास होतोय. त्यामुळे सामान्य नागरिक ताठ मानेनं तर काळा पैसेवाले तोंड लपवून बँकेत जात आहेत आणि विरोधक विनाकारण त्याचं राजकीय भांडवल करतायत, अशी टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काँग्रेसवर केली आहे. बार्शी इथे नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी त्या आल्या होत्या, तेव्हा त्या बोलत होत्या. काँग्रेसच्या लोकांनी देशावर अनेक वर्ष राज्य करत असताना आपल्याला अडाणी होऊ दिलं नाही, आपल्याला विकसित होऊ दिलं नाही, आपल्या मागण्यांच्या सीमा वाढवून दिल्या नाही आणि म्हणून आपण तेवढ्याचं सगळं केलं. मला वाटतं आपण रस्ते, पाणी, वीज याच्या पलीकडे आपल्या मागण्या पाहिजे. लग्नघरामध्ये खर्चाच्या दृष्टीनं सरकारनं वधू किंवा वराच्या मातापित्यांना 2.5 लाख रुपये बँकेतून काढण्याची परवानगी दिली आहे. पण रिझर्व्ह बँकेनं सोमवारी संध्याकाळी जारी केलेल्या एका परिपत्रकात पैसे बँकेतून काढताना अनेक जाचक अटींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यातली सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ज्याला या 2.5 लाखातून पैसे द्यायचे आहेत त्याच्याकडे बँक खातं नाही याचा त्यांना पुरावा द्यावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आणली. यामुळे देशभरातील सर्वसामान्य माणसाला त्रास होत असला तरीही काळ्या पैशाविरोधात पंतप्रधानांनी उचललेल्या या पावलाला सर्वसामान्य माणसांचा पाठिंबाच मिळतोय. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे मोदी यांना पाठिंबा जाहीर स्वरूपात दाखवण्यासाठी देवरुख शहरात एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीत सर्वसामान्य देशप्रेमी नागरिक एकवटले होते. देवरुखच्या सोळजाई मंदिरापासून या रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली बाजारपेठ मार्गे शिवाजी चौक ते तहसील कार्यालयाजवळ काढण्यात आली. शुभम महाकाळ खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. क्लाउड क्लबचे मालक प्रमोद बंबरोटवार याला अंबाझरी पोलिसांनी अटक केली. दरम्यान सोमवारी नागपूरच्या गाजलेल्या खुनाच्या प्रकरणातील सीसीटीव्ही दृश्य झी24 तासच्या हाती लागले. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांनी बारमध्ये कसा धुडूस घातला हे आज स्पष्ट दिसतंय. रविवारी मध्यरात्री समतानगर भागातील एका बारमध्ये शुभम महाकाळ या नावाच्या तरुणाचा खून झाला होता. बारमध्ये प्रथम जेव्हा भांडणास सुरुवात झाली त्यात खोपडेंचा मुलगा सहभागी होता. पुढे याच भांडणातून युवकाचा बार मालकाकडून खून झाला. संगमनेर तालुक्यातल्या जांभूळवाडीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतातील कामाच्या बहाण्यानं नराधम छबन खेमनर यानं मुलीला स्वतःच्या गाडीतून बाहेर नेलं. त्यानंतर अज्ञातस्थळी या नराधमानं तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले. हा सारा प्रकार मुलीनं आई वडिलांना सांगितला. त्यानंतर पालकांनी पोलिसात धाव घेत नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नराधमाविरोधात गुन्हा दाखल केलाय. शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील गुप्त साक्षीदार नंबर 11चा घेतलेला जबाब आणि संबंधित कागदपत्र पीटर मुखर्जीला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला दिले. या सर्व गोष्टी पीटर मुखर्जीला मिळणं हा एका आरोपीचा अधिकार आहे असं सांगत हे आदेश देण्यात आले. त्यामुळे पीटर मुखर्जीला न्यायालयात आपली बाजू मांडण्यास मदत होईल असं त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे. कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्याला भारतात आणण्याच्या दृष्टीनं आणखी एक पाऊल पडलंय. ब्रिटन सरकारकडून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक असलेले अजामीनपत्र वॉरंट मुंबईच्या विशेष न्यायालयाकडून मिळवण्यात सीबीआयला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतातील अनेक बँकांची कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेल्या मल्ल्याला आधीच फरार घोषित करण्यात आलाय. विरार इथे 2000 रुपयांच्या नोटांची झेरॉक्स देऊन फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. तुषार चिखले असं आरोपीचं नाव असून तो मनवेलपाडा भागात राहतो. एका वाईन शॉपमधून त्यानं वाईन खरेदी केली. त्यावेळी त्यानं दुकानदाराला झेरॉक्स केलेल्या 2000च्या नोटा दिल्या. या नोटा बनावट असल्याचं दुकानदारानं ओळखलं. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी तुषारला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.